मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर तो सद्गुरू आज हा दास आहे परमात्म्याने पाठवलेला या कलियुगात, हे लक्षात ठेवा. हा दास यासाठी वारंवार रिवाइज करत आहे कारण स्वतःचा महिमा आम्हाला स्वतःच सांगावा लागत आहे. परमात्मा स्वतः आले होते. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी हबरा नाम कबीर. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसो में अवगत सत कबीर. पण नाही समजले. जेव्हा स्वामी रामानंदजींना परमात्मा वर घेऊन गेले, सारी स्थिती दाखवली, मग सोडले, तेव्हा मानले कि दो ठोर है एक तू भया एक से दो, और गरीब दास हम कारणे आए हो जग मगदो. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीब दास सब रूप में तुम ही बोलनहार. जेव्हा भगवान सांगत होते सगळ्यांना कोणी नाही ऐकलं, ते पण रामानंदांना यासाठी मानावं लागलं कारण ते समक्ष बघून आले. तर पुण्यात्म्यांनो, इथे भगवानांना स्वतःचा महिमा सांगावा लागला. या दासालाही सांगावं लागलं की मी त्या कबीराचा दास आहे, जो साऱ्या सृष्टीचा मालक आहे, आणि ते ज्ञान आणि सद्गुरू आज हा दासच आहे. आणि जो सतलोक आश्रम बरवालामध्ये येईल त्याला त्याची पूर्ण खात्रीही पटेल. मग तो नाही डगमगू शकत. भले तो माणूस मोक्षाच्या किंवा ज्ञान ग्रहणाच्या इच्छेने आला असेल, जो आला असेल बकवास करण्यासाठी, तर ते तर सांगितलेच तुम्हाला. म्हणतात, कोट वर्ष करो संगत संतों की, पत्थर का जल में क्या भीजे, चंदन बन में रंग ला दे एक बांस बिटंबी ना सीजे. म्हणतात, जसे दगडाला 20 फूट पाण्यात टाका, 2 तुकडे, आणि मग बाहेर काढा, भले 10 वर्षांनी, भले 6 तासांनी, आणि मग त्यांना एकमेकांवर घासा. त्यात जसेच्या तसे गुण आहेत, गुणांमध्ये बदल नाही झाला, ठिणग्या निघत आहेत त्यातून. आणि अशाच प्रकारे चंदनाचे जे झाड वृक्ष असतो, आसपासच्या सर्व कडुलिंब, जांडी, पिंपळ जेवढेही वृक्ष असतात, स्वतःचा सुगंध सोडून चंदनासारख्या सुगंधाचे बनवतो, त्यांना बहुमूल्य बनवतो. परंतु एक बांबू असतो, बांबू ज्याची काठी बनते, मच्छरदाणी बनते, त्याच्यावर परिणाम नाही होत. भले तो चंदनाच्या वृक्षाच्या जवळ उगवला तरी त्यात तो ग्रहण करण्याचा गुणच नाहीये. तर जे इथे येतील काही जिज्ञासा घेऊन, मोक्ष आधार मानून, त्यांना तर लाभ होईलच होईल. त्यांना तर लक्षात येईलच की जगात आज कोणी गुरु नाहीये, या दासाशिवाय सद्गुरू देखील नाहीये. आणि जे आले असतील, जे त्या दगडासारखी बांबूसारखी माणसे आहेत, त्यांच्यावर परिणाम होणारच नाही. ते तर तिथेच मग भंगारात विकले जातील, कुठल्या बांधकामात वापरतील दगड, अजून काय कामी येणार. तर अशा प्रकारची जी माणसे आहेत, ज्यांना एवढं ज्ञान, एवढं प्रमाण देऊनही परिणाम होत नसेल की ही खरोखरच काही वेगळी गोष्ट आहे, तर ते तर हे सांगितले आहे की कोट वर्ष करो संगत संतन की, जैसे पत्थर का जल में क्या भीगे, और चंदन बन में रंग ला दे एक बांस विटंबी ना सीजे. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितले की बघा, हा येत आहे तुमचा भगवान, आणि तुम्ही वेद वाचता, गीता वाचता आणि पुराणांना सत्य मानता. तर पुराणात हे लिहिले आहे. वेदात कुठे लिहिले आहे? श्री देवी पुराणामध्ये 5व्या स्कंधात 414 पानावर हे लिहिले आहे वेदव्यासजींनी की सत्ययुगातील ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गेची पूजा करायचे. डोंबल विद्वान होते ते. वेदात, गीता, वेदांचे सरळ रूप समजा, हे तर आपण सगळेच जाणता, साधारण हिंदू समजू शकतो, त्यात सरला अर्थ पण आहे. कुठे आहे गीतेत दुर्गेच्या पूजेचे प्रावधान? नाही.
त्यात मंत्र मोजून 3-4 देऊन ठेवलेत. माझा तर ओम मंत्र आहे, ब्रह्मा आहे मी, श्रीकृष्णमधून बोलत आहे. आणि एक पूर्ण परमात्मा ज्याच्याकडून पूर्ण मोक्ष होईल, ज्याची भक्ती केल्याने पुन्हा जन्म नाही होणार. माझी भक्ती केलीस तर माझाही जन्म तुझाही जन्म कायम होत राहील, परम शांती नाही मिळू शकत. तेच वेद सांगतात. वेदांचा जसाच्या तसा सारांश आहे हा, छोटे सूक्ष्म रूप आहे. आहे कुठे वेद आणि या गीतेमध्ये दुर्गेची पूजा? म्हणे वेद. सतयुगातील ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि ते दुर्गेची पूजा करायचे. गावागावात मंदिर बांधणे त्यांचा उद्देश होता. हे मंदिराचं थोतांड यांनीच मांडून ठेवलंय या नकली ब्राह्मण आणि वेदांचे ज्ञाता म्हणवणाऱ्यांनी. आणि दगड पूजून सर्व जगाला भूत बनवलं. परमात्मा कबीरजी हेच सांगतात. वेद पढ़ने पर भेद ना जान, ये बांचे पुराण 18. और फिर पत्थर की पूजा करवावे. मंदिर बांधले, त्यात शिवलिंग बसवलं, विष्णूजींची दगडी मूर्ती बसवली, कृष्णजींची बसवली. डोंबल वाचले वेद तुम्ही, काय वाचलं पुराण? तर त्यावेळी परमात्मा म्हणाले की हा आला तुमचा भगवान आणि तुम्ही याला निराकार सांगता. म्हणाले की तुम्ही जा इथून, कारण की काळाने एक फिक्स टाइम करून ठेवलाय. काळाचा दुसरा अर्थ वेळ सुद्धा आहे. तर इथली जी वेळ आहे ती निर्धारित आहे. यात काहीही बदल ना तो स्वतः करू शकतो, ना कुठल्या अजून संस्कारांनी बदल यात कोणी देवता करू शकतात. हा काळ भगवान काळ आहे. इथला मालक भगवान तर नाहीये, इथला स्वामी आहे. हा देखील काळ आहे आणि इथे जी वेळ निर्धारित आहे ती देखील काळ म्हणवली जाते. हे दोघेच्या दोघे परमात्म्याचे कबीर साहेबांचे अधीन आहेत, त्यांच्या हुकुमानेच चालतात. तर तो जो काळाने एक वेळ फिक्स करून ठेवली होती की एवढ्या वेळात या तप्त शिलेवर भाजून सर्व प्राणी आपली घाण यात सोडून आपोआप उडून जातात. ते तिथून काढले जातात. एकदम जंप येते. जे काही रिकामे होत जाते त्याला असे फेकले जाते. तर एका दिवसात सगळे पोचतात. मग त्या धर्मराजाकडे अशी लाईन लागते. तिथे जाऊन मग त्यांच्या संस्कारांप्रमाणे वेगवेगळे ज्याचे जसे आहे, मग कोणी स्वर्गात जाते, कोणी गाढव व्हा, कोणी कुत्रा व्हा, कोणी राजा बना, जा. ते कर्म परत सुरू झाले. तर ते जोपर्यंत नाही ते चालले होते यासाठी ती वेळ पूर्ण झाली होती, ते निघून गेले असतील. परमात्मा म्हणाले ते बघा तो लांबून येत आहे आणि तुम्ही त्याला बघा, तो आहे तुमचा भगवान, आता तुम्ही जा. तेव्हा परमात्म्याने त्यांना तिथून पाठवले. मग त्या काळाने जवळ येऊन पाहिले की हा माणूस कोण उभा आहे माझ्या या स्थानी, तर कोणी येऊच शकत नाही. 21वे ब्रह्मांड जे दासाने तुम्हाला सांगून ठेवले आहे, त्या 21व्या ब्रह्मांडात देखील एक असे गुप्त स्थान आहे जिथे तप्तशील आहे. तुम्ही सृष्टी रचनेमध्ये तो मॅप बघाल, चित्र बघाल, तेव्हा लक्षात येईल. जे आपल्याला दास अनेक वेळा सत्संगात देखील ऐकवतो, पुस्तकातही लेकरांनी भक्तांनी लिहिलं आहे ते. तर तिथे कोणीही नाही जाऊ शकत त्याच्या व्यतिरिक्त. तर तिथे त्याने पाहिले की दुसरा माणूस कोण आला. मग निरखून पाहिले तर जोगजीत उभा आहे. त्याला हे माहीत होते की जोगजीत भाऊ आहे माझा, पित्याचा पूर्ण आज्ञाधारी आहे, पूर्ण कृपापात्र आहे. पिता म्हणजे सत्पुरुष कबीर साहेबांचा. आणि हा उगाच नाही आलाय. एकतर काहीतरी निरोप घेऊन आलाय, मला अजून काहीतरी शिक्षा सुनवायला. माझ्याकडून काही चूक तर मी रोजच करतो, एवढी दुष्कर्मे करून ठेवलेत त्याने. तरीही हिम्मत करून विचारले आणि म्हणाला की कारण की याने जेव्हा सतलोकात चूक केली होती ज्योती निरंजनने, काळाने, तर जोगजीत रूपात येऊनच परमात्म्याने त्याला 21 ब्रह्मांडांसमवेत आणि दुर्गे समवेत, आणि दुर्गेमध्ये सर्व आत्मे परमात्म्याने फिक्स फीड केल्या होत्या, भरल्या होत्या, ज्यांनी याच्यासोबत येण्याची स्वीकृती दिलेली होती. तर याने तेव्हा दुर्गेशी गैरव्यवहार करू पाहिला, तिची बेअब्रू करू पाहिली होती. ती त्याच्या तोंडात सामावली, पोटात, तोंडाच्या माध्यमातून. तेव्हा परमात्म्याने येऊन या काळाच्या पोटातून काढली आणि दोघेही दंडित अपराधी झालेच होते, ही दुर्गाही आणि काळही. काळ का अपराधी झाला? कारण त्याने चूक केली. अशा पवित्र स्थानी एका देवी मुलीसोबत दुर्व्यवहार केला. मग त्याला तिथून 21 ब्रह्मांडांसमवेत पाठवले, निघून जा इथून. त्यावेळी त्याने हात जोडले जोगजीत रूपात की माफ करा, माझ्याकडून चूक झाली आणि मला इथेच ठेवा, वडिलांकडे प्रार्थना करा. तो म्हणाला बाबा प्रार्थना मी केली, तुम्ही जा इथून. जबरदस्ती या 21 ब्रह्मांडांसमवेत याला इथे 16 शंख कोस अंतरावर पाठवून दिले.
एका कोसात 3 किलोमीटर असतात जवळजवळ. 48 शंख, नील, पद्मशंख एवढे किलोमीटर लांब हे 21 ब्रह्मांडात आले. त्यानंतर याने इथे आपली मनमानी सुरू केली की माझे कोण काय वाकडे करणार. तर जेव्हा त्या जोगजीत रूपात परमात्मा याच्या लोकात आले तेव्हा याने बदला घ्यायचा विचार केला. जो त्याने तिकडून काढले होते जोगजीत रूपात, आणि त्यावेळी भगवान जोगजीत रूपात उभे होते. तर काळ म्हणाला की जोगजीत, जोगजीत, तू इथे का आलास, इथे का आलास. आणि ते पुरुष वचन असेल तर तू मला ऐकव. तू इथे का आला आहेस, आणि काही पुरुषाची आज्ञा असेल, परमात्म्याचा काही निरोप आहे माझ्यासाठी, आदेश संदेश असेल तर मला ऐकव. आणि म्हणतात, वहां से मार निकाला मोही और जोग जीतना छोटू तो ही. तू माझ्या लोकात कशासाठी आलास, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आज्ञेशिवाय तुझी इथे येण्याची. तू तिथे राहा, मी माझा इथे राहीन, तुझा काय संबंध इथे इंटरफेरन्स करण्याचा. जे वचन आहे ते सांग लवकर. घाबरला तो की काही अजून संदेश घेऊन आला असेल, की काही अजून शिक्षा नको मिळेल तुला. तर सांग काय आदेश आहे वडिलांचा, आधी मला ते सांग, मग मी तुला खूप मारेन, तुझी काही अशी धुलाई करेन की तू लक्षात ठेवशील. तर जोगजीत रूपात परमात्मा म्हणाले की ऐक परमेश्वरांचा, पिताजींचा आदेश. तू त्यांच्या आत्म्यांना, हे तुझे बहीण भाऊ आहेत जे तुझ्या सोबत आले, अरे नालायक, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू यांच्याशी विश्वासघात केलास, यांना कंगाल केलेस, यांनी काय जुलूम करून ठेवले आहेत आपल्यासोबत. याने वर एक महास्वर्ग तयार केला आहे ब्रह्मलोकात, आणि त्या महास्वर्गामध्ये याने वेगळे नकली लोक करून ठेवले आहेत, सतलोक, अलखलोक, अगमलोक, अकहलोक. जे हे राधास्वामीवाले करतात ना, हे ढोल बडवतात, ते तर या नकली लोकांबद्दल पण यांना पूर्ण ज्ञान नाहीये. काळाच्या लोकात खोटे बनवून ठेवले, जशीच्या तशी नक्कल वरची दुर्गेकडून करून घेतली याने. तर परमात्मा म्हणाला की तू यांचे काय हाल करून ठेवलेस. परमात्मा म्हणाले की तू, हे तुझे बहीण भाऊ आहेत सर्व, आणि नालायका तुझ्यावर विश्वास ठेवून आले तुझ्यासोबत, तर असे जुलूम. तर याने काय करून ठेवले की तिथे लुटतो हा तुम्हाला. आज तुम्हाला हे सांगितले जात आहे की तुम्हाला कसे लुटले जात आहे, कसे तुम्ही असे भिकारी झालात. आधी जेव्हा तिथून आलात सतलोकातून, तर तुम्ही पुण्याने परिपूर्ण होतात, तुम्ही एका सावकाराची लेकरे होतात. पूर्वी राजे लोक असायचे जे त्यांची मुले आणि मुली, जे धनी राजे असायचे, सोन्याचे हार, सोन्याचे जोडे, सोन्याचे इथपर्यंत, जसे तुम्ही राजस्थानात बघितले असेल की अजून घालतायत माता, चांदीच्या बांगड्या त्या सोन्याच्या असायच्या, आणि कपडे सुंदर, त्यावर देखील हिरे मोती जवाहर जडवलेले असत. आणि असे आपण तिथे होतो, भक्तीने परिपूर्ण शेठ होतो, सर्व सुविधा प्राप्त होत्या. आता आपण आलो त्या सर्व आभूषणांच्या समवेत, म्हणजे सर्व भक्ती समवेत याच्यासोबत आलो. जसे एका श्रीमंत शेठची मुलगी त्याच्याच नोकरासोबत पळाली, आपल्यासोबत तेच घडले. आता त्या पळून जाण्याच्या आधी त्यांचा जो चालू होता विचार विनिमय, त्याचा सुगावा आईवडिलांना लागला. मुलीला समजावले, बाळा हा मुलगा हा तर एक नोकर आहे, आणि तू कुठली कोणाची मुलगी आहेस, जरा डोळे उघड, हे योग्य नाही, तुला खूप दुःख होईल. आईने देखील समजावले, मुली मोठा कहर होईल, आम्ही तर लग्न नाही लावून देणार, तू याच्या सोबत गेलीस तरी खूप दुःखी होशील. समजावले, हो आई मी नाही जाणार, नाही जाणार, वर तर असे दाखवले, आणि मागून सर्व आभूषणे घेऊन पळाली. आता तो होता दारुडा मांसाहारी बकवास माणूस, जाऊन आपले राहू लागला कुठे. तर आधी सगळे जे घेऊन गेली होती धन, आधी ते खर्च करायला लावले. दारू पीत असे वरून तिला मारायचा, ती जाण्यायोग्य राहिली नाही परत. मग ती मजुरी करत होती, 2 बाळं तिच्यासोबत होती. रस्त्यावर हा दास त्यावेळी तेथे जेई होता, नोकरी करत होता. आमचा दुसरा विभाग होता, रस्त्यावर वेगळे काम चालू होते, तिथे आम्ही बसलो होतो एका वृक्षाच्या खाली. ती आई रडत होती. मी विचारले, बहिणी का रडत आहेस, काय झालंय. तिने मग आपले सर्व दुःख सांगितले की मी एका खूप मोठ्या शेठची, सावकाराची मुलगी होते, आणि हा जो माझा पती आहे हा तिथे नोकर होता.
आणि माझ्या आईने मला खूप समजावले, मला अक्कल नाही आली. मी याच्या बोलण्यात येऊन माझे सर्व धन घेऊन पळून आले. खूपसं धन. आधी तर धन खर्च केलं, माझ्याकडून मारलं पिटलं, 2 मुलं झाली. अजूनही दारू पितो, मी नोकरी इथे मजुरी करते. जाताच हे हिसकावून घेईल. वेळेवर घासही नाही, रडत आहे आपल्या कर्मांवर. आणि जेव्हा आम्हाला थोडी सहानुभूती वाटली, पण आम्ही काय करू शकतो, आम्ही देखील इथे रोजीरोटीवाली माणसं आहोत, आम्ही तुला काय देणार बाळा. आम्ही पण काही जास्त ध्यान नाही दिलं. दुःख नक्कीच होतं अशा गोष्टी ऐकून, कथा. तर आता मालकांचं ज्ञान झाल्यानंतर समजलं की आपल्यासोबत असंच झालं. आता हा आपल्याला लुटत आहे, त्रास देत आहे, बट्ट्याबोळ करत आहे. मजुरी करा, आणा कमवून, मी खाणार. कसे? तुम्ही आधी तर धन घेऊन आला होतात आपल्या बापाकडून, म्हणून तर या महास्वर्गात तुम्हाला त्याने ठेवले थाटाने. आणि तुमच्या या पुण्यावर त्याने कमिशन ठेवलंय. हॉटेल करून ठेवलंय आपलं खूप भारी, अत्यंत सजवून. कोणाकडून 25% कमिशन घेतो. आणि पैसे जे इथे खाण्यापिण्याचे थाट, विमान आहे, ती तुमची पुंजी खर्च होते. जेव्हा ती पुंजी संपते, तुम्हाला पृथ्वीवर आपटतो की परत पुण्य कमवा, परत पुण्य कमवा आणि परत स्वर्गात या. तिथे संपवा. मग पापेही सोबत बनतात. इथे नरकात देखील जा. इथे जसे कराल तसेच फळ मिळेल. इथे काहीही बदल नाहीये. आता परमात्म्याने येऊन सांगितले, होय होय. परमात्मा म्हणाले की अरे दुष्टा, हे जुलूम केलेस तू, हँड टू माउथ केलेस. हे तर शेठचे मुलगा मुलगी होते आणि तू काय जुलूम करून ठेवलायस. यांच्याकडून मजुरी करून घेतोस. मजा तू मारत आहेस, तुझ्या देवता मारत आहेत. ब्रह्मा विष्णू महेश काय आहेत, हे देखील कमाई करून घेतात तुमच्याकडून. यांच्या लोकात गेलो, स्वर्गात तुमची पुंजी पुण्याची संपली. यांचे कमिशन फिक्स्ड आहे. पैसे तुमचे असतील. सगळे हॉटेल उघडून बसले तिथे या कंगाल देशात, लोकात, 21 ब्रह्मांडांमध्ये. मग तिकडून संपले की जा खाली. जबरदस्तीने फेकून देतील. 1 दिवस पण नाही ठेवणार. विष्णू आपल्या घरात, तुझ्या या लोकात किती प्रिय वाटतो तुला. पुण्य संपले, पळ, जा इथून. कोण थांबवणार कटकटीला? तर तुम्ही कुठे उठाल ते आपल्या पित्याच्या घरी जाऊन. तिथे मग कोणीही नाही तुम्हाला पळवून लावणार. हृदयाशी कवटाळतील, सर्व सुखे देईल. त्या सतलोकात चला. आता जो प्रसंग चालू होता की तुम्ही लुटले जात आहात. तुमची जी पूर्वजन्मीची कमाई होती, परमात्मा कशी दया करतात. जसे प्रत्येक युगात येतात. सन 1398 संवत 1455 आणि पूर्ण मास ज्येष्ठा पौर्णिमेला भगवान असे प्रकट झाले होते. कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण करून काशी बनारसमध्ये लहेरतारा तलावात. तिथून एक नीरू निमा त्यांना उचलून घेऊन गेले. मुसलमान विणकर निसंतान होते. तिथे त्यांचे पालनपोषण केले आणि कुमारी गायीकडून त्यांचे पालनपोषण. दुधाने त्यांच्या पालनपोषणाची लीला होते. लीला अशी झाली. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये हेच प्रमाण आहे. आणि 8 आणि 9 मध्ये 2 श्लोकात मंत्रात 8 मध्ये हे म्हटलंय की परमात्मा 3 प्रकारचे शरीर धारण करून तुमची केअरटेक करतो, तुमचा सांभाळ करतो. याच प्रकारे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 67 मंत्र 26 मध्ये देखील हेच प्रमाण आहे की हे परमात्मा तुमचे 3 प्रकारचे शुद्ध शरीर आहे. तेच धारण करून तुम्ही आमचा सांभाळ करता. तर ते सांगितले गेले आहे की तो परमात्मा 3 प्रकारे लीला करतो. एका रूपात तर सदलोकात बसले आहेत. जेव्हा तिथे सिंहासनावर डोक्यावर मुकुट आहे, वर एक छत्र आहे, खूप मोठा घुमट आहे गोल गोल सेंटरमध्ये बसले आहेत मालक. सफेद खूप कमालीचा प्रकाश आहे आणि एक रोम म्हणजे केस असतो. एक रोम केसाची एवढी शोभा आहे, एवढी चमक आहे, जसे करोड सूर्य करोड चंद्रमा मिळवावे. आणि नराकार आहे मनुष्यासारखा. तर दुसऱ्या स्थितीत ते प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून इथे येतात आणि सगळ्यांना मग हळूहळू प्रवेश करून ते मोठे होतात आणि ज्ञान देखील ऐकवतात. चांगल्या नागरिकाची भूमिका करून दाखवतात.
आणि हा देखील रोल करतात की या घाणेरड्या लोकात जास्त साठवू नका. साठवण्याच्या नादात तुम्ही आयुष्य नासवून टाकता. आता विश्वास ठेवा माझ्यावर की हे असे मालकांनी करून दाखवले होते. मग मी तुम्हाला किती सुखे देईन. कबीर परमात्मा झोपडीत राहायचे. सकाळची कणिक आहे तर संध्याकाळचा कदाचित नसेल. आणि 18 लाख लोकांची चिठ्ठी आली की कबीर भंडारा करेल. खोटी. त्या 18 लाख लोकांना 3 दिवस भंडारा केला मालकांनी. आणि लाडू, जिलेबी, कचोरी, भजी, दही, वडे, चादर, अशरफी सोन्याची 10 ग्राम सोने प्रत्येक खाण्याच्या नंतर एक मोहोर एक दोहोर. परमात्मा म्हणतात, कल्पे कारण कौन है, कर कर पूजा निकाम, निष्काम भावाने भक्ती कर जशी मी सांगत आहे. और मन इच्छा फल दूंगा जब पड़े मेरे ते काम. आता तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर आणि मी सांगेन तसे करा. कोणतेही संकट तुमच्यावर आले तर मी असे करून दाखवून देईन. जग बघत राहील. आणि तुम्ही तुमच्या हुशारीने किती साठवू शकाल आणि त्यातही भागत नाही तुमचं. तर म्हणतात, साईं इतना दीजियो जामे कुटुंब समावे, हम भी भूखे ना रहे अतिथि ना भूखा जावे. एवढेच मागा भगवानांकडे, जास्त नका मागू. तुम्ही अजून मागता तर मग स्वतःची पुंजी वाया घालवता. आता प्रसंग जो चालला होता, जसे तुम्ही इथे वचनाची लेकरे झालात आमची. आता ज्या तुमच्या घरात मुलगा जन्म घेईल किंवा मुलगी सुद्धा घेईल, ते येण्याच्या आधी आईच्या स्तनात दूध नसते, बाहेर येताच दूध दिले जाते. हा तर भगवानांचा रोल. आता तुम्ही तुमचा एक पित्याचा रोल समजा, आईचा रोल समजा. काय भूमिका करतात मुलांना तर माहीतच नाहीत, अबोध आहेत ती. येऊन निघाली आईच्या गर्भातून, पडले, कोणी उचला, मरा, कोणी सांभाळा, नका सांभाळू. परंतु आई वडिलांना एवढी प्रेरणा. त्यांना न्हाऊ माखू घालतात, छातीशी कवटाळतात. उन्हाळा थंडीच्या वस्त्रांची आधीच तयारी करतात. याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे माझ्या मुलाला? मुलाला माहिती नाही मला कशाची गरज आहे. मोठे झाल्यावर मूल थोडाफार हट्ट करते तर ही आई वडील चुकीच्या गोष्टी त्याला नाही देणार, तेच देतील जे त्याच्या हिताचेच असेल. आता तो तुमचा पिता आहे. आजपासून तुम्ही त्याची लेकरे झालात. परमात्मा म्हणतात, कुल खोए कुल होत है, कुल राखे कुल जाए, राम ने कुल कुल भेट लो, सब कुल रहा समाए. म्हणतात परमात्मा की जर तुम्ही या खानदानाच्या नादात भक्ती नाही जवळ केलीत, कबीर साहेब म्हणतात की कुल की करने के कारण अंसा गया भिगो, और तब ये कुल के कर लेगा जब तू 4 पाया का हो. गाढव झालास, कुत्रा झालास, म्हैस बैल होऊन धक्के खाशील, तेव्हा हे तुझे कुळ, तुझे खानदान, तुझी परंपरा तुझं काय रक्षण करणार. आज तू कुळाची करणी, कुळ आपल्या खानदानात ज्यामध्ये तुझा जन्म झालाय त्या परंपरा सांभाळता सांभाळता जर भगवानांना नाही जवळ केलेस त्या परंपरांना सोडून, तर ही कुळाची लाज तुला काय लाभ देईल जेव्हा गाढव होऊन फिरत असशील, गाढवीण होऊन फिरत असशील तू. कुल करने के कारण हंसा गया भिगो, बिगो म्हणजे नाश केला याने आपल्या आयुष्याचा. और तब ये कुल के कर लेगा जब तू 4 पाया का हो. मग काय म्हणतात, कुल राखे कुल जात है, कुल खोए कुल होत है, कुल राखे कुल जाए. कुळ सोडून देशील ते त्या खोट्या कुळाला विसरून ह्या भक्तीवाल्या कुळात येशील, या खानदानात, तर ते त्या भानगडीत तर तू देखील मरशील आणि ते देखील मरतील. आणि तू कुठे गाढव ते कुठे गाढव, सगळे कुटुंब असे व्यर्थ होऊन जाईल. तू तर राहणारच नाही, ते तर बिगो झाले, नष्ट होऊन गेले. म्हणतात कुल राखे कुल जात है. त्याच्या परंपरेत कुळाच्या मर्यादेत राहिलात तर तुम्ही गेलात, संपलात. आणि कुल खोए कुल हो, त्या सांसारिक कुळाच्या मर्यादा तोडून तुम्ही इथे आलात. ह्या राम ने कुल कुल भेंट ले, और सब कुल रहा समाए. हा दास त्या कुळात, शरीराची 2 मुले 2 मुली होत्या. आणि आज भगवानांच्या कुळात आलो तर लाखो मुले लाखो मुली झाले, कुटुंब देखील मोठे झाले.
तर इथे परमात्मा म्हणतात राम निकुल कुल भेटले. भगवानाचं हे कुळ कुठेही नाही, इथेच आहे जे आपण तयार करू. याच कुळाला जवळ करा, त्यात सामील होऊन जा. जिसमें सब कुल रहा सब आए. तर सांगण्याचा भाव हा आहे, आपण ज्या प्रसंगावर येत होतो, कबीर साहेब तिथे धर्म आणि तो काळ जे सांगत आहे, परमात्मा त्याला सांगत आहे, तू असा जुलूम केलास यांच्यासोबत. परमात्मा म्हणत आहे त्या काळाला की दुष्टा, भगवानाने पाठवलंय मला, तुझे पितळ उघडे पाडेन, खालच्या लोकात जाईन, तुझी वास्तविकता सांगेन. तू काळ आहेस, तू भगवान नाहीयेस. खऱ्या परमात्म्याला तू लपवलेस, स्वतः भगवान होऊन बसलास. परमात्म्याचा आदेश आहे, मी असा मंत्र घेऊन आलोय, त्यांना नाम देईन, ज्ञान देईन आणि इथून सर्वांना पार करून देईन. हा आदेश आहे भगवानांचा. तर आधी तर तो काळ भयंकर झाला. आता कोणीही बघा पुण्यात्म्यांनो, हे तर यातच अडकलेत. यांनी तर आपल्या अशा सीमा तयार केल्या आहेत की माझ्या रोजीरोटीचा विनाश करेल हा. तर त्याने विचार केला, आधी तर याला मारावं, याला बंदी बनवावं, इथेच बांधून ठेवावं, याला तर खाली नाही जाऊ देणार, हा तर नाश करेल, बट्ट्याबोळ करेल सत्य सांगून माझं. तर आधी तर त्याने चांगलीच झडप घातली, जसे पक्षाच्या अंगावर गरुड झेपावतो की ये आधी तुला मारतो मी आता. तर परमात्मा आपल्या प्रिय आत्मा धरमदासजींना सांगत आहेत, 600 वर्षांपूर्वी आले होते, ते वाणीत लिहिलेले आहे की धरमदास, त्याला म्हणाला की धरमदास, जेव्हा त्याने मला मारण्यासाठी माझ्यावर चालून आला भयंकर रूप घेऊन, तर मी सतनामाचे सुमरण केले. 2 अक्षरांचे असते ते. आणि सतनामाचे जेव्हा सुमरण केले ना, त्याला एवढा कमालीचा झटका बसला, त्याला एकदम एवढा करंट लागला त्याला, आणि तो एवढा भयभीत झाला की तो पाताळात जाऊन पडला खाली. आता मला तर त्याला नीट करायचे होते, मग मी खाली गेलो त्याच्यासोबत. जोगजीत म्हणाला की माझ्याकडे असा मंत्र आहे, कुठेही जा, तुला सोडणार नाही 21 ब्रह्मांडांपर्यंत. बाहेर तुझी सीमा नाही, चल तिथेच वर, इथे अजून कोणी ऐकेल तुझ्या सर्व बकवास गोष्टी. वर परत घेऊन आले तिथेच. मग थरथरू लागला, चरणाशी पडला. म्हणतात असा तडफडत होता पडल्या पडल्या, जसे पक्ष्याचे पंख कापले जातात, उडू नाही शकत. घसटत जेव्हा याने पाहिले ताकदीने, तर तुझं इथे काही खरं नाही. मग चापलुसी, इथल्या सर्वांची हीच सवय आहे. आपली ताकद आजमावतात आणि मग जेव्हा काम होत नाही तेव्हा पाय धरतात, मग काही कपट करून त्याला लोळवू पाहतात. तर खाली घसटून पाय धरले त्या परमात्म्याचे. त्या जोगजीत रूपात मालक उभे होते. इथे तर शक्तीला सलाम आहे, आणि तोच भगवान दिसला होता ज्याने असा झटका दिला होता, जीव देखील गेला असता याचा. आता तर भगवान दिसत होता, जोगजीत भाऊ नाही. तर मग त्याने असे पाय धरून रडू लागला. वाईट अवस्था झाली. हे भगवान, मी तर तुमचा मोठा भाऊ, मी तर बालक आहे, लहान तर उत्पात करतातच, मोठे तर क्षमाच करत असतात. तुम्ही माझे मोठे भाऊ, मी तुमचा लहान भाऊ, क्षमा करातात. परमात्मा म्हणाले, केली क्षमा, बोल काय हवं आहे. तर नाही, वचनबद्ध होऊन माझं म्हणणं ऐका. माझ्या काही त्रुटी आहेत त्या भरून काढा. तुम्ही तर भगवानाची ताकद घेऊन आला आहात, परमपित्याची. परमात्मा म्हणाले, सांग, मी तसंच करेन. म्हणाला, नाही नाही, वचनबद्ध व्हा. चल झालो वचनबद्ध. परमात्म्याला माहीत होतं हा काय मागणार भिकारी. एका जीवसंज्ञेची व्यक्ती काय मागू शकणार भगवानांकडे, एवढी अक्कल कुठे आपल्याकडे. म्हणू लागला की असं करा, वचनबद्ध व्हा. झालो, उभा राहिला. मग म्हणू लागला की काय कराल खाली, असे करा, बघा मला शाप लागलेला आहे आणि 1,00,000 जीव मला खावे लागतात. जर तुम्ही आत्ताच घेऊन गेलात सर्वांना तर मी उपाशी मरेन. काही दया करा माझ्यावर. एक कृपा करा की 3 युगात थोडेच जीव घेऊन जा, आणि 4थे युग जेव्हा कलियुग येईल तेव्हा कितीही घेऊन जा. मी तुम्हाला प्रतिज्ञा करतो. आता पुण्यात्म्यांनो, आता आपण या अभिमानी वैज्ञानिक लोक, अज्ञानी लोक म्हणतात की भगवानांना माहीत होते, तर काय याला तो आदेश 3 युगांचे का दिले वरदान, तेव्हाच आपल्याला का नाही पार केले. असे तुम्ही भले असता तर तिथून आलेच नसता, तिथेच नसते का पडून राहिले. माहीत आहे भगवानांना की सतयुग त्रेता द्वापारमध्ये हे दुःखी नाही होणार, यांची पुंजी सोबत असेल.
काही शिल्लक पुंजी जशी तिथे स्वर्गात संपली, मग राहिली ती खाली. काही पर्सेंटेज तो देऊन पाठवतो, पुण्याची आणि पापांची. तर सत्ययुगात तोच जन्म घेतो ज्याची खूप पुण्य असतात. मग त्रेतामध्ये जरा कमी, मग तेही सुखी होतात. द्वापारमध्येही दुःखी नाही होत. फळाफुलांनी भरलेले असतात वृक्ष. लोक जंगलात वेळ घालवत असत जास्त करून. मालकांना माहीत होते की त्रेतापर्यंत यांची सगळी बॅटरी डाऊन होईल आणि आधी सत्ययुगात हे पूजा करायचे ब्रह्मची आणि लाभ द्यायचे कबीर भगवान यांच्या सर्व पुंजीतून. हे त्यात फिट झाले. मग अशाच प्रकारे राम आणि कृष्ण. रामाचा जन्म झाला, मग द्वापारमध्ये रामाला पूजू लागले. द्वापारच्या लास्टमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला, मग कृष्णाला पूजू लागले आणि पूजा करत राहिले भगवानांच्या दयेने. आणि भगवानही येत राहिले, भगवानांची प्रेरणा करत राहिले. आता ते जेव्हा केव्हा यायचे, प्रथम नाम द्यायचे, त्याने चार्ज करायचे. माहीत होते पार तर हे आता होणार नाहीत, परंतु त्यांना मनुष्य जन्म मिळत राहील. या भक्तीने यांचे परमात्म्याचे चमत्कार होत राहतील. आस्था यांची टिकून राहील. तर सतयुग त्रेता द्वापारपर्यंत परमात्म्याने जास्त माणसे पार नाही केली. कोणी इथून विशेष मिळाले, स्पेशल दाखवून आणलं, मग त्याचंच काम झालं. बाकी इतरांनी नाही मानलं. आता तुम्ही भक्ती देखील करत आहात, तुम्ही देवतांची पूजा देखील करता, सर्व काही करायचे आत्मे. आणि आज काय होत आहे, दुर्गती होत आहे, बघत आहे दास. आता कुठे गेली भक्ती, कुठे गेले ते राधास्वामीवाले पंथ. आता रडत रडत येतात ते लोक, म्हणतात 30 वर्ष गमावली, 40 वर्ष फुकटची ओझी वाहून आलो, सर्व काही लुटले, मध्येच रोग जडले, मुलगा मेला, फॅक्टरी लुटली. आता तुम्ही लुटलात त्याचा तर पत्ता नाही. हे तर फॅक्टरी काय रडत आहात तुम्ही. तुम्ही लुटले गेलात, सर्व आयुष्य कमावलेत, तुम्ही सगळा बट्ट्याबोळ केलात. आता करा परत, तुम्हाला परत चार्जर देऊ आणि थोड्या दिवसात परत श्रीमंत व्हाल. दृढ राहा, या मार्गावर विश्वासाने चालत राहा. बघा काहीच दिवसात काय रंगत आणेल भगवान. परमात्मा म्हणाले, चल ठीक आहे, मानले जर तू वचनबद्ध केल्यास तर. मग काय म्हणाला की एक काम अजून करा. परमात्मा म्हणाले हा. मग तो म्हणाला की सतयुग त्रेतामध्ये माझा अंश जाईल, माझा पुत्र विष्णू. त्याच्यावर एक आपत्ती त्याच्या संस्कारात लिहिलेले असते, ते हा नाही टाळू शकत. त्यात लिहिले होते की त्याची पत्नी उठेल जंगलातून, वनातून, आणि मग पुलाची गरज भासेल. तो पूल तयार करा भगवान. तुमच्या ताकदीशिवाय तो पूल तयार होणार नाही त्यांच्याकडून. ती लेकरे आहेत माझी. परमात्मा म्हणाले ठीक आहे. मग द्वापार युगात त्याने माहीत करून घेतले की एक माझा तो श्रीकृष्ण जो आहे, माझा पुत्र जाईल विष्णू. आणि तो मग एक राजा इंद्र दमन राजाला दर्शन देऊन समुद्राच्या किनारी एक मंदिर बांधेल, जगन्नाथ मंदिर नावाने. त्याला ते मंदिर समुद्र नाही बांधू देणार त्या मंदिराला, कारण की तो प्रतिशोध घेईल जेव्हा रामचंद्र रूपात विष्णूजींनी समुद्राला वाईट साईट म्हटले होते. कसे म्हणाले होते की जेव्हा पूल बांधण्याची गरज भासली, सीताजींचा शोध लागला की रावणाच्या 9 लाखा बागेत आहे, ऐकत नाहीये, युद्ध करूनच मिळवता येऊ शकते. युद्ध करण्यासाठी सेना पार करायची होती, पूल बांधणे अनिवार्य होते. 3 दिवसांपर्यंत श्रीरामचंद्रजी इतिहासात त्यांच्या रामायणाच्या समुद्रात उभे राहिले, गुडघाभर पाण्यात, आणि याचना करत राहिला की जलाधी, हे सागरराज, माझ्यावर संकट आले आहे, मला रस्ता द्या, मला उपाय सांगा जेणेकरून मी आपल्या आतून पार होऊ शकेन. काही उपाय सांगा मला पार होण्याचा, पार करा मला. तर समुद्राने नाही ऐकले. तसोभरही नाही हल्ला. तेव्हा तो म्हणाला होता की लक्ष्मणा, माझा अग्निबाण काढ. हे लातों के भूत बातों से नहीं मानते. धीट व्यक्ती आहे हा, धीट आहे हा देव. कारण की समुद्र जल वेगळा आहे आणि जलाचा देव वेगळा आहे. तो तुम्ही नाही बघू शकत, त्या सूक्ष्म दृष्टीनेच दिसतो. तर त्या रामाने म्हटलं की रावणाच्या संगतीत राहून याला गर्व झालाय, हा भलाई नाही चिंतत कोणाची, हा गरिबांना मदत करणारा नाही राहिला. पूर्वी ऋषी लोक समुद्रावर चालू लागायचे सिद्धीने, आणि रामाकडे तर सिद्धी देखील नव्हती. परंतु जेव्हा हे पाहिले ना की हा मला जाळून टाकेल, तेव्हा समुद्र समोर प्रकट झाला होता, विप्ररूप धारण करून तो देवता. आणि तेव्हा त्याने सांगितले होते की तुमच्या सेनेत नल आणि नील नावाचे 2 सैनिक आहेत,
आणि ते त्यांच्याकडे गुरुदेवांनी दिलेली शक्ती आहे. त्यांच्या हातून दगड तरंगतात समुद्रावर माझ्यावर. अजून काही उपाय नाही. त्यांच्याकडून पूल बांधून घ्या. आता ते नल नील कोण होते? त्रेता युगात परमात्मा 4ही युगात आले आहेत. सतयुग में सत सुकृत का टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, और कलियुग नाम कबीर धराया. जेव्हा मुनिंद्र नावाने ऋषी होऊन आले होते, नल आणि नील मेंटली डिस्टर्ब होते, वाईट हाल होते, 3 तापांपासून त्रस्त होते, सर्व ठिकाणी धक्के खाऊन आले होते, कोणत्याही ऋषीकडून बरे नव्हते झाले. परमात्मा मुनिंद्र उर्फ कबीरजींच्या आशीर्वादाने ते बरे झाले होते. त्यानंतर त्यांची अतूट श्रद्धा जडली होती आणि ते जेव्हा समुद्रात कपडे वगैरे धुवायला जायचे, ते खूप साधेभोळे होते. बुडून जायचे, वाहून जायचे, भांडे राहून जायचे एखादे. मग परमात्मा ही मोठी कथा आहे. आज विषय वेगळा आहे. तर परमेश्वर कबीरजींनी नल नीलला आशीर्वाद दिला होता की तुमच्या हातून बाळा आता कोणतीही वस्तू पाण्यात नाही बुडणार. तर ते त्यांच्याकडे वरदान होते मालकांचे. हळदीच्या गाठीने ते अभिमानी व्यापारी बनले. नल नीलला त्या दिवशी आपला एवढा महिमा वाटला की गुरुजींना देखील विसरले, स्मरण नाही केले परमात्म्यांना. आणि रामचंद्राने विचारल्यावर की तुमच्याकडे ती ताकद आहे का? तर हो आहे. तर मग दाखवा, प्रेक्षण करा. त्यांनी दगड उचलून टाकले, दोन्ही बुडाले. दोन्हीच्या दोन्ही. परत उचलून टाकले तर परत बुडाले. जेव्हा समुद्र म्हणाले की तुम्ही तुमच्या गुरुला विसरलात मूर्खांनो, स्मरण करा. त्या गुरुला विसरून तुम्ही कसे सफल व्हाल? ते वचन जे त्यांनी दिले होते की माझा पुत्र जाईल, पूल नाही बांधला जाणार, तो बांधा. तेव्हा मुनिंद्र ऋषी, तेव्हा परमात्मा ऋषी रूपात तिथे प्रकट झाले आणि तेव्हा म्हणाले होते की हा जो डोंगर आहे ना, हा शेजारचा डोंगर, याच्या 4ही बाजूला मी एक रेषा आखली आहे लहानशी, याच्या मधले दगड उचला. ते सर्व हलके झालेत. नल नील तर कारागीर देखील होते. ते सर्व त्याला तासून अडकवत होते. बाकी दगड हलके केले होते कबीर भगवानांनी. ते देखील लक्षपूर्वक ऐका. ते तत्वज्ञान आहे पुण्यात्म्यांनो. या कथा ज्या तुम्ही ऐकत असता, या आता त्यांच्या सगळ्या डोक्यात बसतील. फक्त कथा ऐकल्या होत्या, शेंडा बुडका नव्हता यांचा. तर त्यांनी हे वरदान दिले होते 2. एक जगन्नाथ मंदिर बांधण्यासाठी. तेव्हा जेव्हा हा त्याला म्हणाला होता की गुलाम जे आहेत ते लाथेनेच ऐकतात, प्रार्थना नाही ऐकत, तर त्याचा प्रतिशोध समुद्राने त्याला माहीत होते की घेईल. हे तर असेच आहे, हे टिट फॉर टॅट, हे विसरत नाहीत आयुष्यभर. हे स्वतः भगवान देखील आपले टिट फॉर टॅट देत आले आहेत. राम रूपात बालीला मारले होते, श्रीकृष्ण रूपात त्याच बालीने शिकारी होऊन श्रीकृष्णाची हत्या केली होती. अशी वृक्षाच्या आडोशाने म्हणतात, कौन राम का जप दे जापम, अर्थात कटे ना ये तीनों तापम. अदला बदल करून हे स्वतःचे संस्कार नाही संपवू शकत, ते तुमचे कसे करतील? तर आता शॉर्टमध्ये सांगतो, खूप वेळ झाला. तर मग त्याने 3 हे 2 अजून वर मागितले होते. परमात्मा म्हणाले तथास्तु. 3ही दिले. अजून बोल. मग अजून एक मागितला होता की एक अजून दया करा की कलियुगात आधी माझे. एक अजून याचना केली होती की तुम्ही जबरदस्ती नका करू कुणालाही. सतयुगात जेव्हा 4थं युग कलियुग येईल त्यावेळी कुणालाही बायफोर्स नका घेऊन जाऊ. स्वतःचं ज्ञान द्या. तुमचं ज्ञान जो ऐकेल तो तुमचा, आणि माझं हे अज्ञान जो मानेल तो माझा. परमात्मा म्हणाले तथास्तु. ठीक आहे. मालकांना माहीत होतं की जेव्हा माझं ज्ञानच नाही समजणार ते मला मानतील कसे. तर आधी ज्ञान देईन त्यांना जाऊन. मग म्हणाले की आधी माझे दूत जातील, माझे संत, मी ज्यांना संत करून पाठवेन, आणि मग तुझे दूत जातील, तुझा संदेश वाहक जाईल. परमात्मा म्हणाले ठीक आहे, तथास्तु. ठीक आहे बाबा. आणि मग हे म्हणतात ना, फिर तुम गर्द लेकर बच्चा सुखी. उभा राहिला. म्हणाला जोगजी, जेव्हा कलियुगात हे जीव पोचतील ना, यांना असं करेन की हे भक्ती योग्य नाही ठेवणार यांना कलियुगाच्या शेवटी. कलियुगात नाना प्रकारच्या पूजा यांच्यात फिट करेल. देवी, देव, देवल पूजवेल. देवल म्हणजे मंदिरामध्ये मूर्ती बनवून. और तीर्थ व्रत जूठे जब तब मन लाऊं, अर्जाइयो जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा ना माने, हमरी ओढ़ हो बाद बखाने. तुझे
विरोधी होतील, माझे वकील होतील, वादविवाद करतील. आता परमात्मा म्हणाले की हे तू तुझे काम कर, जे मी वरदान दिले ते दिले. मग म्हणाला की मागून मी पाठवेन माझा दास. जेव्हा तुझी माणसे सगळी बकवास करून बसले असतील, ते हलकं निकृष्ट ज्ञान त्यांनी ऐकवलेले असेल, तेव्हा माझा दास जाईल. मालकांना माहीत होतं की आधी हे बघतील जे बघायचंय, मग मी आपला दास पाठवेन, यांचं पितळ उघडं पाडेन. प्रमाण देऊन देऊन सर्व माझी लेकरे मला ओळखून जातील. तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. म्हणतात, घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा. और काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टि परवानिक होई. संपूर्ण विश्व माझे दीक्षित होईल माझ्या मंत्राचं, माझ्या जपाचं, नामाचं. आणि कलयुग बीते 5505, कभी ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, तब सकल जीव सभी प्राणी परम पुरुष पद चेता. की जेव्हा एवढे 5505 कलियुग सरून जाईल, त्यावेळी सर्व प्राणी जे मनुष्य जीवन प्राप्त करत येतील, त्या परमपदाचे चेता असतील. चेता म्हणजे जाणकार. कोणत्या परमपदाचे? गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत फिरून कधीही संसारात येत नाहीत. गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 66 मध्ये म्हटलंय की 62 मध्ये म्हटलंय की अर्जुन, तू सर्व भावे त्या परमेश्वराच्या शरणी जा, त्याच्या कृपेने तू परम शांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तेव्हा परमात्मा म्हणाले होते की त्यावेळी मी माझा दास पाठवेन. आधी तुझे पुढे जातील आणि मागून माझा अंश येईल. आणि घर घर देखो बोध विचारा. बोध म्हणजे ज्ञान. माझ्या ज्ञानाची घराघरात चर्चा होईल. तुम्ही बघत आहात कुठे चिप चालू आहे, मेमरी कार्डमधून ज्ञान चालू आहे, आणि कुठे आपल्या इंटरनेटवरून बघत आहेत, कोणी DVD प्लेअरमधून ऐकवत आहेत. आता हे कसे पसरत आहे परमात्म्याचे ते ज्ञान, जे यावेळी 5505 कलियुग सरल्यानंतर सुरू होणार होते. कलियुग 5505 सन 1997 मध्ये सरले. त्यानंतर पासून हा सर्व प्रचार तुमच्या समोर आहे. 1997 मध्ये या दासाला परमात्म्याने आज्ञा दिली होती की बाळा, हा उघड पेटारा, भंडारा उघड, वेळ आली आहे, सर्व प्रचार कर. त्यानंतर 1999 मध्ये दया केली दात्याने छोटासा तुकडा दिला, एका गावात आश्रम दिला. तिथे मग प्रोजेक्टर लावून भगवानांच्या लेकरांना दाखवू लागले. आधी गावोगावी विरोध झाला आमचा, कारण आम्ही सत्य सांगत होतो आणि ते नकली गावोगावी ठग बसले होते. त्यांनी विरोध केला, जनतेला भडकावून खोटा आहे, कपटी आहे. परंतु भगवानांचे वचन होते, त्यामुळे फळलं. आता शिक्षणावर गोष्ट आली होती. आधी आपले पूर्वज शिक्षित नव्हते, त्यामुळे भगवानांना ओळखले नाही. आज तुम्हाला शिक्षणाचे विष पाजावे लागले दात्याला, की एकदा का हे शिक्षित झाले की दुष्कृत्य करतील, पण ज्ञानाने परत सेट करेन यांना. परंतु जोपर्यंत हे ज्ञान नाही समजणार, मला ओळखणार कसे? ज्ञान झाले मग विद्या आपण त्याच्या अनुरूप उपयोग करू. आता आपण चुकीचा उपयोग करत आहोत. तर यासाठी तुम्हाला शिक्षित केलं आहे. याने कसा जुलूम करून ठेवलाय. तुम्ही जेव्हा या ज्ञानाशी परिचित झाल्यानंतर जेव्हा सामान्य आयुष्य जगाल, तेव्हा समजेल कोणत्या आगीत जळत होतात आणि कसे परमात्म्याने शीतल जल शिंपटले या तत्वज्ञानाचे आणि सतनाम आणि सार नामाचे. तेव्हा तुमचे कल्याण होईल. सारा संसार भगवानांची भक्ती करेल. सकल सृष्टि परवानिक होई. ही काही ऐऱ्या गैऱ्याची गाणी नाहीयेत. धन्याचे वचन आहे कबीर भगवानाचे. हे सफल होईल आणि तुमच्या समोर दिसत सुद्धा आहे. बघा कशी छोटी छोटी मुले जी तुमच्या घरी येत आहेत, हे साधारण आत्मे नाही आहेत. हे विशेष आत्मे आहेत जे भगवानांनी पाठवले आहेत तुमच्या घरी. यांना माहीतच नाही रामकृष्ण कोण आहे,
हे फक्त भगवानांच्या रंगात रंगलेले असतील, यांच्यात तर असमंजस्य असूच शकत नाही. आणि मग यांचे तर संस्कार एवढे कमालीचे होतील की भगवान हजर राहतील, प्रत्येक यांची सर्व दुःखे दूर करेल. हे तर आपोआपच असेच सुखी होतील, यांचे टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला. परंतु दृढ राहा. द्वार धनी के पड़ा रहे, धक्के धनी के खावे, 100 काल जग जोली पर द्वार छोड़ नहीं जा. आपण जातींमध्ये विभागलो. कोणी हिंदू झाला, कोणी शीख झाला, कोणी ईसाई झाला, कोणी मुसलमान झाला. आपण मनुष्य आहोत. आपल्याला मनुष्यच व्हावे लागेल. परत मनुष्य झाल्यानंतर मग देवता व्हायचे आहे. मनुष्याने काम नाही होणार. जसे राधे हे डेरा सच्चा सौदा यांनी किती नावं लावली, गुरमीत सिंग, राम रहीम, इंसा. एखाद्या अजून लिही का अजून राहिले काही, मग होशील का इन्सान. अरे तुझी कमाल आहे. माणसापासून देवता करायचे आहे. मनुष्यापासून देवता करू आम्ही. हो, मनुष्य जातीचा मनुष्य तर भगवानाने करून ठेवले. ते मध्येच विकार आले. ते विकार देखील नाही सुटत आहेत तुमचे तर. आता इथे येऊन बघा. होय होय. आता दासाला समजले की जसे तुम्ही तिथे गेला होतात चंदीगड, तिथले लोक विचारत होते की कुठले आहेत हे, तर हरियाणाचे लोक बिडी नाही ओढत. हद्द आहे बाबा. तर किती चांगली प्रतिमा झाली आपली. कुणाचे शिष्य आहेत हे? संत रामपालांचे चेले आहेत, कबीर भगवानांची लेकरे आहेत. आणि दुसरे म्हणत आहेत की बिडी सोडा. तुम्ही हे तर बसले कसे आहेत एवढे लोक एवढा वेळ? जिथेही जातात रॅलीवाले, हे तर कोणी वेगळेच आत्मे आले आहेत, कोण कुठल्या देशातून. तर तुम्ही सतलोकाची लेकरे आहात. सतलोकात जायची तयारी अशीच होईल जेव्हा साधारण विकार सोडून देवता व्हाल. तुम्ही देवता झाले आहात. सतलोकात जायची तयारी आहे तुमची. तर पुण्यात्म्यांनो, जे दास सांगत आहे त्यावर विचार करा. आणि म्हणतात, तन मन धन सब तेरा और तेरा तुझको अर्पण क्या लाग गया मेरा. हे तर म्हणणे झाले, करावे लागेल. आता कबीर साहेब म्हणतात, तन मन धन सब मेरा और मेरा मुझको देगा जब कालजा पटेगा तेरा. आता वरवर तर म्हणत आहे की तन मन धन सर्व तुझं, आणि जेव्हा मला द्यायची वेळ येते तेव्हा मागे हटतोस. आता असं नाही. जे बोललायस ते करून दाखव. परमात्मा जे दान, जी मजुरी यायची कापड विणून, त्यातून खर्च चालवायचे, बाकी सर्व दान करायचे. दान माया दुख वंचनी संचत दुख मूल. दान केल्याने ते दुःख दूर करते आणि जमवून ठेवल्याने तुझ्या दुःखाचे कारण होईल, तुझा नाश करेल. तर मग परमात्म्याने जे दान केले ते हे दाखवले की जेवढी मला गरज भासली, भगवानाला सांगितलं ते तन मन धन सगळं तुझं म्हणू नको, करून दाखव. जेव्हा भगवानाला शीश अर्पण कराल त्यात भगवानाचं त्याच्यामध्ये, तेव्हा तुमची पार्टनरशिप होईल मालकांशी. आणि मग बघा, 18 लाख माणसांना कसं पोटभर खाऊ घातलं, ते भगवानाला समर्पित झाले. तर असेच तुम्हीही त्या मालकाशी पार्टनरशिप करा आणि ती होईल अशी. देते को हर देत है जहां तहां से आण, ना दिया फिर मांगते फिर यो साहेब सुने ना कान. दान म्हणतात, चढ़ी चौंच भर लेगी नदी ने घट्यो नीर, और दान दिए धन घटे नहीं नो कह रे साहेब कबीर. तर काही करावे लागेल त्याच्याकडून काही प्राप्त करण्यासाठी. शेतात आधी बी पेरतो शेतकरी. एक 40 एकर, एका एकरात 40 किलो गहू पेरून येतो आणि मग गाडी भरून नेतो 75 मण, 60 मण असे काही पेराल तर बाळा तुला मिळेल. विधी दासाने सांगितली. यामध्ये मागे नका हटू, जरा पुढे जाऊया, तेव्हाच सफलता होईल. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव अश्विनी महेंद्र दळवे आहे. आपण कुठून आलात? मी पुणा, महाराष्ट्रातून आलेली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2009 मध्ये घेतली.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आम्ही जसं महादेवाची भक्ती खूप करायचो. जसं श्रावण महिन्यात पूर्ण सोमवार पकडणे, त्यानंतर अभिषेक करणे, महादेवाला अभिषेक करणे, मंगळवारचा व्रत करणे. जशी आमची कुलदैवता आहे काळूबाई, त्यानंतर तुळजापूरची आई, त्यांना बकरं वगैरे वाहणे, म्हसोबाला कोंबडं वगैरे कापणे. त्याच्यानंतर जसं महाराष्ट्रामध्ये गणपती बसवणे ही एक प्रथा आहे. त्याच्यामध्ये आम्ही 10 दिवस गणपती बसवायचो. त्यानंतर त्याचे व्रत करायचो, एकादश, परदोष, त्यानंतर चतुर्थी करायचो. त्यानंतर गुरुवारचे व्रत पकडणे, महालक्ष्मीचे व्रत करणे. त्याच्यानंतर शनिदेवाला तेल वगैरे वाहणे. त्यानंतर घटस्थापना करणे आणि आमच्या इथं घटस्थापना करून त्याचे व्रत पकडले जायचे. आणि जसं आमच्या इथं एक प्रचलित देवता आहे धारेश्वर म्हणून, त्याची आम्ही कावड घेऊन जायचो. आणि त्याच्यामध्ये असं होतं की 12 दिवस अनवाणी पायाने चालून ती कावड घेऊन शनी शिंगणापूरला जायचो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, उपवास आणि व्रतवैकल्य करणे आणि पायी तीर्थयात्राला जाणे, दिंडीला जाणे, या सर्व भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, त्या मार्गाबद्दल, त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ॲक्च्युली याच्यासाठी एक खूप मोठी घटना मला कारणीभूत ठरली. माझा मोठा मुलगा आहे, तो 8 महिन्याचा असतानाच त्याचे युरिन इन्फेक्शन झालं होतं आणि ते युरिन पूर्ण त्याच्या किडनीमध्ये रिटर्न जात होतं आणि त्याला युरिनचा प्रॉब्लेम झाला होता. आणि त्यावेळेस आम्हाला पप्पांनी आमच्या गुरुदीक्षा घेतली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये जा आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल किंवा तुम्हाला ऑपरेशन वगैरे करावं लागणार नाही. तर आम्ही तसंच परमात्म्यांना प्रार्थनाही लावली की परमात्मा, संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की माझा असा असा मुलगा आहे आणि त्याला असा प्रॉब्लेम. तर परमात्म्यांनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही गुरुदीक्षा घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर आम्ही मुलाचं ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभराने संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये जाऊन गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला जी काही भक्तिविधी आपण करत होतात त्या भक्तीमध्ये आपण लीन होतात, परंतु आपल्यावर असं एक संकट आलं आणि आपल्या मुलाची तब्येत अचानक खालावली आणि त्याला किडनी संदर्भात एक रोग जडला. तेव्हा आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितले की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, जेणेकरून आपल्यावर आलेले संकट हे टळले जाईल. म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला जसं आध्यात्मिक लाभ, शारीरिक, मानसिक लाभ झाले. त्याच्यामध्ये माझ्या मुलाला जो किडनीचा प्रॉब्लेम होता, जसं संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही नामदीक्षा घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईल. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुमच्या मुलाला आम्ही 6 महिन्याचा वेळ देतो, त्याच्यामध्ये जर ऑपरेशन केलेलं आहे ते सक्सेस झाले आहे की नाही हे पूर्णपणे कळेल. आणि जर ऑपरेशन सक्सेस झालं नाही तर तो मृत्यूच्या दारातही जाऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर परमात्म्यांच्या शरणमध्ये गेल्याने की तो जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे बरा झाला आहे. आणि त्याच्यानंतर मानसिक लाभ असा होता की आमच्या घरामध्ये इतका ग्रहक्लेश होता की त्याच्यामध्ये मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं मी आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला. पण परमात्म्यांच्या शरणमध्ये गेल्यामुळे मला एवढी बुद्धी आली की मी त्याच्यापासून परावृत्त झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्या मुलाचं जे काही किडनीचं ऑपरेशन झालं ते अतिशय सक्सेसफुल झालं आणि त्याला त्या रोगातनं तो बाहेर आला. परंतु मला असं विचारायचं आहे की या गोष्टीला आज किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या घडीला आपला मुलगा त्या आजारासाठी कुठल्या प्रकारची गोळ्या औषधे किंवा काही ट्रीटमेंट घेत आहे का? नाही, ज्यावेळेस ऑपरेशन झाला त्यावेळेस तो फक्त 8 महिन्याचा होता आणि आता तो 12 वर्षाचा आहे. जसं गुरुजींनी सांगितलं होतं संत रामपालजी महाराजांनी की तो पूर्ण बरा होईल, तेव्हाच तो महिन्याच्या आतमध्ये रिकवर होऊन तो पूर्णपणे व्यवस्थित झाला.
जसं आपण आता उल्लेख केला की आपण आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तर मला असं विचारायचं आहे की अशी काय परिस्थिती आली होती की आपण हा असा कठोर निर्णय घेतला होता आणि आपण स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला होता? मी जसं सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याला डॉक्टरांनी 6 महिन्याचा कालावधी दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं सक्सेस होईल किंवा नाही होईल, त्याचंही मला टेन्शन होतं. आणि त्याचप्रमाणे आमचं 10 दिवसाच्या अंतरामध्ये आमचं दुकानही जळालं होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण 1000 स्क्वेअर फूटचं आमचं दुकान होतं आणि ते पूर्ण जळून खाक झालं होतं. आम्हाला जवळजवळ 20 ते 25 लाखाचा आमचा लॉस झाला होता आणि आम्हाला त्यामुळे 2 टाईम खाण्याचेही वांदे झाले होते आणि त्याचप्रमाणे आमच्या घरात इतके ग्रहक्लेश झाले होते. याच्यामुळं पूर्ण असा इम्पॅक्ट झाला होता की मी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर ह्या आत्महत्येच्या प्रयत्नातनं आपण बाहेर कशा आलात? त्याच वेळेस मला पप्पांनी सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेतल्यानंतर तुझ्या मुलाचाही पूर्ण आजार बरा होईल, त्याचप्रमाणे तुमच्या घरातही सुधारणा होईल. तेव्हा जाऊन आम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळे माझा तो आत्महत्या करण्याचा जो विचार होता त्यांच्या ज्ञानामुळे परावृत्त झाले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या साधनेतनं लाभ प्राप्त झाला का? हो, ॲक्च्युली जेव्हा आमचं दुकान जळालं त्यावेळेस आमचा पूर्ण लॉस झाला होता आणि आमचे 2 टायमाचे खाण्यापिण्याचेही हाल होते खूप. त्यावेळेस आमचे जे पार्टनर होते त्यांनी आम्हाला इतका त्रास देऊ केला की ते त्यांचा पूर्ण जळायला हिस्सा मागू लागले की तुम्ही काही करा आणि आम्हाला जे आमचा लॉस झाला आहे तो आम्हाला देऊन टाका, आमचा हिस्सा आहे तो आम्हाला देऊन टाका. त्यावेळेस आम्ही जो आमच्या दुकान जळाल्यामुळं जो काही लॉस झाला होता तो भरून काढण्यासाठी आम्ही आमची राहती घर जागा वगैरे सगळं विकून त्यांना पैसे देऊ केले. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेल्यामुळे आम्हाला जो तो घर वगैरे विकून जो लॉस झाला होता तो पूर्ण रिकवर झाला आणि त्याच्या दुप्पट आम्हाला परमात्म्यांनी धन संपत्ती देऊ केली आणि आम्ही आता समृद्ध आहे. जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे शारीरिक आणि आर्थिक लाभ मिळालेत. तर या अनुषंगाने आपण आपला जो मित्रपरिवार आहे, जो काही आपला आप्तेष्ट परिवार आहे, नातलग आहेत आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? सध्या विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहेत. त्याच्यामध्ये जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक आहे ते मागून वाचून तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक घेऊन परमात्म्यांचं ज्ञान ग्रहण करा आणि लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं परमात्म्यांच्या शरणमध्ये या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनल्सवर येतात, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तकाचं अध्ययन करून आणि सत्संगाच्या माध्यमातून जर एखादी पुण्यात्मा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सत्संगाच्या मध्ये जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करून पूर्ण जिल्ह्यांमध्ये नामकेंद्र असतात ते तुम्ही माहिती घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या नामदान केंद्रावर जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? नाही, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही पूर्णपणे मोफत दिली जाते. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039